नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती. आज आपण पाहत आहोत लग्नानंतर होईलच प्रेम. आजच्या भागात एकदम क्लिअर दिसलं की ही मालिका आता खऱ्या अर्थाने लग्नानंतरचं प्रेम दाखवते आणि तेही अगदी रिलेटेबल पद्धतीने. एपिसोडची सुरुवात होते पार्थ आणि काव्य यांच्या सीनने. काव्य अजूनही तिच्या अपघाताच्या ट्रॉमामधून बाहेर आलेली नसते आणि त्यामुळे गाडी चालवण्याच्या नावानेच ती घाबरते. ती पार्थला स्पष्ट सांगते की तिला गाडी शिकायची नाही कारण तिला भीती वाटते. पण इथे पार्थ खूप समजूतदारपणे वागतो. तो काव्याला जबरदस्ती करत नाही, पण खूप छान उदाहरणं देऊन तो तिला समजावतो. तो म्हणतो, आपलं नातं स्वीकारताना सुद्धा तुला भीती वाटत होती, पण हळूहळू सगळं ठीक झालंच ना. आणि हे उदाहरण काव्याच्या मनाला भिडतं. पुढे तो आणखी एक इमोशनल उदाहरण देतो. जर तुला गाडी चालवता आली नसती तर मला काही झालं असतं तर. हे ऐकून काव्या थोडीशी इमोशनल होते आणि शेवटी ती गाडी चालवायला शिकायला तयार होते, पण एका अटीवर, तुम्हीच मला शिकवा. यानंतर दोघांचा ड्रायव्हिंग सीन सुरू होतो, जो खरंच खूप इंटरेस्टिंग आहे. काव्या खूप घाबरलेली असते, तर तिचा पार्थ थोडासा मस्करी करत असतो आणि तिला शिकवत देखील असतो. सीट बेल्ट लावणं, गिअर ॲडजस्ट करणं, गिअर टाकणं, ही सगळी तो तिला सांगत असतो. मध्येच रोमॅन्टिक टच देत देत तो तिचा सीट बेल्ट लावतो आणि काव्या त्याच्यावर चिडते. हा सीन खूप गोड आणि मजेशीर आहे. पण त्याचवेळी एक गोष्ट लक्षात येते, मालिकेत जरी हे सगळं सोपं दाखवलं असलं तरी खऱ्या आयुष्यात गाडी शिकवायची योग्य ट्रेनिंग खूप गरजेचं आहे. हा छोटासा मेसेज आपल्याला अप्रत्यक्षपणे मिळतो. दुसऱ्या बाजूला जीवा आणि नंदिनीचा ट्रॅक खूपच भावनिक आणि पॉझिटिव्ह आहे. नंदिनीला वाटत असते की तिचं वजन वाढल्यामुळे जीवा तिला सोडून जाईल, पण जीवा तिला खूप छान समजावतो आणि तिच्यासोबत जॉगिंगलाही जातो. इथे त्यांचा सपोर्ट खूप छान दाखवला आहे. मानिनीचा सीन तर आजच्या भागाचा हायलाईट ठरतो. तिला चक्कर येते, पण त्यानंतर ती नंदिनीला जे समजावते ते खूपच रिअल आणि इन्स्पायरिंग आहे. ती सांगते की आपण बायकांनी नेहमी फॅमिलीला प्राधान्य देतो आणि स्वतःला विसरतो, पण असं करू नकोस. तू फिट राहिलीस तरच तुझी फॅमिली फिट राहील. हा संवाद खूप स्ट्रॉंग आहे आणि आजच्या अनेक महिलांसाठी खूप रिलेटेबल आहे. नंदिनीला तिची चूक समजते आणि ती स्वतःकडे लक्ष देण्याचा निर्णय घेते. यानंतर जीवा तिला सपोर्ट करत तिला ज्यूस देतो, तिची काळजी घेतो. हे सगळं खूप गोड दाखवलं आहे. दरम्यान वसू आत्या आणि मिथुन काकांचा ट्रॅक एपिसोडला हलका फुलका टच देतो. त्यांचे शब्दकोडे आणि नाश्त्यावरचे संवाद प्रेक्षकांना हसवतात आणि स्टोरीला एक बॅलन्स मिळतो. एपिसोडच्या शेवटी एक छोटासा आणि इंटरेस्टिंग ट्विस्ट दाखवला आहे. रम्या काव्याची भीती वाढवते आणि त्याचवेळी काही मुलं काव्याला चिडवतात की बायका गाडी चालवू शकत नाहीत. हे ऐकून काव्या थोडी चिडते आणि स्वतःला सिद्ध करण्यासाठी गाडी चालवायला तयार होते. आता पुढच्या भागात काय होणार? काव्या खरंच गाडी नीट चालवेल का, की काही प्रॉब्लेम होईल? ही उत्सुकता प्रेक्षकांच्या मनात नक्कीच वाढली आहे. आजचा एपिसोड इथेच संपतो. चला तर मग भेटूयात पुढच्या भागामध्ये. तर मंडळी, तुम्ही तुमच्या आयुष्यातला अनमोल वेळ देऊन हा व्हिडिओ पाहिलात त्यासाठी मी तुमची मनापासून आभारी आहे. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा आणि कमेंटमध्ये तुमचं मत नक्की कळवा. धन्यवाद मंडळी.